तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे गटाकडनं राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्याचं निमंत्रण पाठवण्यात येणार आहे। 22 जानेवारीला राष्ट्रपतींनी काळाराम मंदिरात यावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। 22 तारखेला राम मंदिरात दर्शन घेणार आहोत, तसंच गोदावरी आरतीही करणार आहोत असं म्हटलंय। तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवा आणि त्यांच्या हस्ते सुद्धा प्राणप्रतिष्ठा झाली तर त्यात चुकीचं काही नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरनं उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे। तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत। हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत, मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती, तसंच सोमनाथचं मंदिर सुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता। सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं। त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली। कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही, तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता, ज्याला अंतिमतः सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला, म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी